नमस्कार मंडळी, मी ऋतुजा विनय रावराणे तुमचं स्वागत करते संध्या प्रकाश किचनमध्ये। आज आपण मस्त छान अशी कढीपत्त्याची चटणी बनवली आहे, झटपट होणारी। दरवेळी काय असं काहीतरी तोंडी लावायला ताटामध्ये छान ऑप्शन येतो आणि खूप सोपी आहे, पटकन होणारी आहे, जास्त वेळ नाही लागत। मस्त कढीपत्त्याचा छान सुगंध, छान चव, एकदम मस्त वाटते जेवताना। डाळ भात आणि तूप वरून आणि कढीपत्त्याची चटणी मस्त कॉम्बिनेशन आहे, नक्की ट्राय करा। आणि आमचा असा विचार चालला होता की या आता कढीपत्त्याची चटणी बनवलीच आहे, पुढे पुढे आपण अशा हळूहळू चटण्यांचे अजून काही प्रकार दाखवले तर तुम्हाला कसं आवडेल हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा। किंवा अजून काही वेगळ्या प्रकारची चटणी जर बनत असेल कुठे आणि तुम्हाला माहिती असेल रेसिपी, आम्हाला ती टॅग करा, शेअर करा, आपण नक्की आपल्या चॅनलवरती ट्राय करूया। आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। अजून पण बाकीचे आपले व्हिडिओज नॉनव्हेजचे स्पेशली चॅनलवरती लाईव्ह आहेत, चॅनल जाऊन एक्सप्लोर करा, बघा काय आवडतं आहे, काय नाही आवडत आहे, काय चेंजेस करायला पाहिजे ते पण आम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये। आणि असंच नवीन रेसिपी घेऊन परत भेटू। टिल देन हरिओम श्रीराम बदने नाथ सवित नाथ सवित तर कढीपत्त्याच्या चटणीसाठी इथे आपण साहित्य काढून घेतलेले आहे। इथे 3 टेबलस्पून उडद डाळ आहे, 3 टेबलस्पून चणा डाळ आहे, 1 टेबलस्पून जिरे आहे आणि 1 टेबलस्पून धणे आहेत। इथे 15 मिरच्या आहेत आपल्या लाल, आणि इथे 10 ते 12 हे बेडगी मिरच्या आहेत आणि 10 ते 12 इथे लसणीच्या पाकळ्या आहेत। आता आपण हे छानपैकी सगळं पहिलं फ्राय करून घेऊया। इथे 2 टेबलस्पून तेल गरम करत ठेवले आणि तेल आता तापलं आहे, त्याच्यामध्ये आधी आपण डाळी टाकूया आपल्या। आणि त्याच्यावरच मी धणे पण टाकते। छान जरा त्याला तेल सगळ्याला नीट लागू दे। त्याच्यामध्ये आता जिरं आणि या बेडगी मिरच्या टाकते, छान नीट भाजून घेऊया। तेल नीट सगळ्या मसाल्यांना, डाळींना नीट लागलं पाहिजे, मिरचीला नीट लागलं पाहिजे। त्याला 5 मिनिटं छान असं रोस्ट करून घेऊया, छान सुगंध येईपर्यंत आणि त्याचा कलर बदलेपर्यंत। छान 1 3 ते 4 मिनिटं मस्त भाजून झालेत आपले मसाले आणि डाळी। इथे तुम्ही बघू शकता त्याचा कलर पण चेंज झाला आहे आणि मिरच्यांचा पण थोडा ब्राउनिश कलर यायला लागला आहे। या स्टेजला आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ह्याला थंड करत ठेवूया। मिरच्या मी इथे अख्ख्याच ठेवल्या, तुम्ही बघू शकता, कारण जर तोडल्या आहे ना तर यातल्या ज्या बिया असतात त्या करपू शकतात आणि आपल्या चटणीची चव थोडी खराब होऊ शकते, म्हणून आपण अख्ख्याच मिरच्या भाजून घेतल्यात। इथे त्याच तव्यामध्ये जे तेल राहिलं होतं त्याच्यामध्येच मी आता आपण ह्या 10 ते 12 लसणी घेतल्या होत्या, लसणीच्या पाकळ्या, त्या आपण भाजून घेऊया। छान त्याला मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। जे हळूहळू लसणीचा कलर चेंज होतोय, अजून थोडंसं याला ब्राऊन झालं पाहिजे, असं लसूण झाली तशी। गॅस स्लोच आहे, तेल छान तापलंय, तवा छान तापलाय मेन म्हणजे। लसूण पण मस्त रोस्ट झाली आहे, आता ती पण आपण काढून घेऊ याच्यामध्ये। मस्त छान सुगंध आहे लसणीचा, भाजलेल्या लसणीचा। आणि आता त्याच तव्यामध्ये इथे मी 2 कप कढीपत्ता घेतलाय, तो आपण ॲड करूया। छान भाजायचा आहे कढीपत्ता एकदम क्रिस्पी होईपर्यंत। त्याच्यात मी अजिबात एक्स्ट्रा तेल टाकलं नाही आहे, जे तेल आपण 2 चमचे टाकलेलं त्यातच सगळ्या वस्तू आपण भाजून घेतोय। दोन कप कढीपत्ता आपण घेतला होता, इथे तुम्ही बघू शकता छान आळला गेलाय तो आणि हळूहळू क्रिस्पी पण होतोय।
अजून थोडं एक 2-3 मिनटं ह्याला छान आपण भाजून घेऊया आणि मग नंतर काढूया. इथे कढीपत्ता भाजतोय, क्रिस्पी होईपर्यंत आपण थोडा वेळ ठेवूया कढईमध्येच. आणि इथे आपण आपले हे मसाले आणि डाळी आहेत ते आधी छान थोडे एकदा मिक्सरमधून फिरवून घेऊया. कढीपत्ता मस्त भाजला गेला आहे, क्रिस्पी झाला आहे. आणि इथे आपण जे मसाले आपण आधी भाजून घेतलेले त्याची छान अशी दरदरीत वाटून घेतले आपण. अजिबात पाणी नाही टाकायचं आहे, नुसतं सुकंच त्याला मिक्सरला लावायचं आहे. आता याला आपण मिक्सरला लावून घेऊया. इथे बऱ्यापैकी चटणी वाटली गेली आहे, त्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकूया. मीठ टाकलं आहे चटणीमध्ये आणि एकदा फक्त त्याला फिरवून घेऊया छान असं. आणि अशा प्रकारे झटपट कढीपत्त्याची चटणी रेडी आहे.